पण ते रुसून बसलं असं कळलं मला. मला असं म्हणायचं नाही, मी त्या संदर्भात काही भाष्य करणार नाही. हा त्यांचा पक्षाचा बघा, गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे नेते आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते आहे. गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते. गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते. त्याच्यामुळे गणेश नाईकांचा प्रवास फार मोठा आहे. आणि एकनाथ शिंदेने आत्ता प्रवासाला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेने आत्ता एक पक्ष बदललेला आहे. अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये, मला ती साधारण शक्यता वाटते, त्यावेळेला ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची. पण राऊत साहेब, एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या बातम्या सतत येत आहेत. ते बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित बघा, नाराज कोण आहे काय त्याच्यावर माध्यमातून उपस्थित असं आहे की ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील. एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते. आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे, आपण कसं काय सांगणार. त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे, किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत. ज्या तिथे मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत त्या तिथे नाराज नाहीत. त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत. तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे. त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रिपदाला चिटकून राहतील आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाही. बोलिये, आता मी कसं काय सांगू त्याच्यावर. आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. बोलिये.